सर, आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा होत आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा आपला मनस आहे. तर कसं आपण नियोजन केलेलं आहे? सर्वात महत्त्वपूर्ण आहे की 10वी-12वीची एक्झाम कोणत्याही मुलांसाठी सर्वात क्रुशियल असते. त्यामध्ये जर कॉपी झाली, चीटिंग झाली, तर ते त्या मुलाच्या आयुष्यासाठी खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडते. तो या निमित्ताने आपला पूर्ण प्रशासन त्यासाठी सुसज्ज आहे. माननीय कलेक्टर साहेबांनी काल मीटिंग घेतली होती आणि त्याच्या पूर्वी पण आपली एक 2 मीटिंग झालेली आहे. या संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला पण क्लिअरली सूचना देण्यात आलेली आहे. ऑलरेडी आपले जे शिक्षण डिपार्टमेंट जितके लोक आहे, तहसील डिपार्टमेंट या महसूल डिपार्टमेंट जितके लोक आहेत, सोबत आपला शिक्षण डिपार्टमेंट आणि RDD डिपार्टमेंट जितके लोक आहेत, प्रत्येकाने सूचना दिलेली आहे. फिरते पथक आपण प्रत्येक एरियामध्ये डिप्लॉय केलेले आहे. ते प्रत्येक शाळामध्ये जाऊन ते तपासणी करणार आहे. सोबत आपल्याकडे प्रत्येक क्लासरूममधून आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग Zoomवर आपण प्रत्येकाला कनेक्ट करणार आहे. सो दॅट की कुठेही चीटिंगचं प्रकरण होणार नाही, त्या संदर्भात आपण दक्षता घेत आहेत. कोणतेही शाळामध्ये खिडकी नादुरुस्त आहे, त्या कारणामुळे बाहेरवरून चीट टाकण्याचे प्रमाण आहे, ते पण आपण थांबण्याचा प्रयत्न करतो. त्या संदर्भात प्रत्येक असे जे सेन्सिटिव्ह लोकेशन्स आहे, त्यामध्ये दुरुस्तीची सूचना देण्यात आलेली आहे. सोबत जे परीक्षा केंद्र आहे, त्याचे 1 किलोमीटरच्या आतचे जितके बी झेरॉक्स सेंटर्स आहे, ते पण बंद करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेले आहे. सो दॅट की चीटिंग कोणतीही परिस्थितीमध्ये होणार नाही, त्या संदर्भात आपण दखल घेत आहेत. सोबत आपले जितके बी यामध्ये असा दिसून आला, आपण लोकांना पण आवाहन करतोय की असा जर कोणत्याही प्रकारे दिसून आला, तर आपण त्यावर ताबडतोब कारवाई करणारच आहे आणि अशी संस्थांनाची मान्यता रद्द करण्याचं पण आपण ऑलरेडी घोषणा केलेली आहे, जर त्यामध्ये चीटिंग या कॉपीच्या प्रकरण समोर आलं तर.